बरं, सुप्रिया काय झालंय? मॅम, अनॉमली स्कॅनचा रिपोर्ट नॉर्मल आहे. मग हा डबल मार्कर रिपोर्ट हाय रिस्क आला आहे. मग याचा अर्थ काय? आता काय करायचं? बरं. रिपोर्टचा अर्थ आधी आपण समजून घेऊया, की असं का झालं? आणि ही टेस्ट असते का आणि कशी केली जाते, कशासाठी केली जाते? तर जेव्हा सगळ्या महिला प्रेग्नंट असतात, आपण प्रत्येक महिलेला ही टेस्ट सांगतो. असं काही स्पेसिफिक नाहीये, की हाय रिस्कला सांगतो, सगळ्यांना सांगतो. ही एक बेसिक चाळणी आहे. कशासाठी? तर डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम काय हे मी तुम्हाला नंतर समजावून सांगेन. तर डाऊन सिंड्रोम ओळखण्यासाठी. आता डाऊन सिंड्रोम म्हणजे काय? ट्रायझोमी 21. जेव्हा बाळ बनतं, तेव्हा आई 23 गुणसूत्र देते, वडील 23 गुणसूत्र देतात. अशी आपल्याकडे 46 गुणसूत्र असतात. मग आपण अभ्यास करण्यासाठी 1 ते 23 असे त्यांना नंबर दिले. जर 21 नंबरचा गुणसूत्र आईने 1 दिला, वडिलांनी 1 दिला आणि दोघांपैकी एकाने 1 एक्स्ट्रा दिला, तर डाऊन सिंड्रोम होऊ शकतो. मग आता हे ओळखायचं कसं? कारण हा सिंड्रोम बऱ्याचदा सोनोग्राफीवर मिस होऊ शकतो, ओळखला नाही जाऊ शकत. म्हणून मग आपण काय करतो, जी कोणी प्रत्येक महिला प्रेग्नंट आहे, तिचा आपण एनटी स्कॅन करतो. त्याच्यामध्ये काय बघतो आपण? बाळाची लांबी बघतो. त्याला आपण CRL, तुमच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे CRL. एनटी, बाळाचं नाकाचं हाड, एक हृदयाला जाणारी एक शीर असते आणि हृदयामधला ब्लड फ्लो, ज्याला आपण DVTR असं म्हणतो, हे बघतो. तुमचं वय, की जे 26 वर्ष आहे, आणि तुमची त्याच दिवशी एक ब्लड टेस्ट घेतली असेल, बरोबर? हो. तर त्याच्यामध्ये हे 2 हार्मोन चेक केले, पॅपे आणि HCG. आणि हे सगळं आपण एका सॉफ्टवेअरमध्ये, सोबतच तुमचं वजन, परत IVF आहे की नाही आहे, कुठलं इंजेक्शन घेतलं होतं की नव्हतं, स्मोकिंग करता की नाही, अशी हिस्ट्री घेतली असेल, आणि मग हे सगळं सॉफ्टवेअरमध्ये एंटर केलं जातं आणि मग रिस्क येते. तर आता आपली रिस्क किती आले? 1 in 18, म्हणजे 18 मध्ये 1. तर 18 मधल्या एका महिलेला ह्या ज्यांचे सेम पॅरामीटर असतील त्यांना डाऊन सिंड्रोम असू शकतो. तर आता आपल्या रिपोर्टमध्ये कुठे कुठे आपलं एनटी चांगलं आहे, CRL चांगलं आहे, नेझल बोन चांगलं दिसलं आहे, पण हे जी हार्मोन आहेत पॅपे, हे कमी झालंय आणि HCG आहे हे वाढून आलंय, म्हणून ही टेस्ट हाय रिस्क आली आहे. ओके. तसं जर वय 26 पकडलं तर तेवढी हाय रिस्क नाही यायला पाहिजे, पण हे हार्मोनमध्ये टेस्ट चेंज आल्यामुळे आपली डबल मार्करची रिस्क हाय रिस्क आली आहे. समजलं? हो. आणखीन काही शंका आहे? मग मॅम, याच्यानंतर आपल्याला पुढे काय करावं लागेल? आता हा रिपोर्ट 100% आहे का? नाही. हा रिपोर्ट किती? 90 ते 95% सेन्सिटिव्ह आहे. मग आता आपल्याकडे पुढे ऑप्शन राहतो, की 16 आठवड्याला बाळाची अनॉमली स्कॅन, अर्ली अनॉमली म्हणजे की बाळाचे मोठे मोठे अवयव बघून घेणे, आणि त्यावेळेस 16 आठवड्याला गर्भजल तपासणी, की ज्याला आपण ॲम्निओसेंटेसिस असं म्हणतो, ती करणं गरजेचे आहे, कारण आपली रिस्क 100 पेक्षा पण कमी आहे. म्हणजे 18 मध्ये 1 म्हणजे चान्स खूप वाढलेला आहे. तर तरीही 17 रिपोर्ट नॉर्मल येणार आहेत, एकच रिपोर्ट ॲबनॉर्मल येणार आहे, तो आपल्याला पकडायचा आहे. म्हणून मग 16 ते 17 आठवड्यांच्या मध्ये आपण काय करतो? हे गर्भाशय आहे, हे वार आहे, हे बाळ आहे, आणि बाळाच्या अवतीभोवती पाणी आहे. छोटीशी पातळ सुई असते, साधारणतः 22 गॉजची, ती आपण सोनोग्राफीद्वारे युट्रसमध्ये टाकतो आणि साधारणतः 20 ml पाणी तपासायला पाठवतो. आता ह्या गर्भजलावर 2 तपासण्या होतात. एक असतं QFPCR आणि एक असतं कॅरिओटाइप. QFPCRचा रिपोर्ट साधारणतः 7 दिवसांमध्ये येतो. याच्यामध्ये आपल्याला डाऊन सिंड्रोम पक्का कळून जातो, आहे की नाही आहे, ऑलमोस्ट 100%. ओके. आता दुसरा रिपोर्ट का करायचा मग? तर हा रिपोर्ट जो असतो, बाकीची जी गुणसूत्र आहेत ती पण बघितली जातात. मोठा मोठा काही डिफेक्ट नाहीये ना, हे बघितलं जातं आणि हे परत एकदा क्रॉस चेक केलं जातं. म्हणजे डबल चेक म्हणून हा रिपोर्ट आपण करतो. हा रिपोर्ट यायला साधारणतः 4 आठवडे लागतात. कारण ह्या रिपोर्टसाठी आपल्याला बाळाच्या ज्या युरिन मधल्या सेल्स असते त्या लॅबमध्ये ग्रो कराव्या लागतात, त्या एका स्टेजमध्ये अभ्यासाव्या लागतात आणि मग तो रिपोर्ट येतो, म्हणून ह्या रिपोर्टला वेळ लागतो. कधी कधी जर लॅबला ह्या सेल्स नाही मिळाल्या योग्य प्रमाणात, तर हा रिपोर्ट जनरेट होत नाही, आपल्याला रिपीट सॅम्पल घ्यावं लागतं, पण खूप कमी पॉसिबिलिटी आहे. मॅम, आपण जी नीडल टाकणार आहात त्यामुळे बाळाला काही त्रास होऊ शकतो का? आपण बाळाला काही होणार नाही याची काळजी घेतो आणि म्हणूनच आपण 16 आठवड्यापर्यंत थांबणार आहोत. आता तुमचे साधारणतः 13 आठवडे आहेत. आपण लगेच ही टेस्ट नाही करणार आहोत. तर ही 16 आठवड्याला, की जेणेकरून बाळाच्या अवतीभोवती पाणी चांगलं वाढलेलं असेल, बाळाला काही व्यंग होणार नाही असं. ठीक आहे? यामध्ये बाळाच्या आईला काही रिस्क आहे का? बाळाच्या आईला ॲज सच काही रिस्क नाहीये, पण त्या सुईमुळे
0.1% चान्स आहे की मिसकॅरेज होऊ शकतो. जरी हा आपला रिपोर्ट नॉर्मल आला तरी सुईमुळे अबॉर्शन व्हायचे चान्सेस असतात. पण आपली ही रिस्क ह्या रिस्कपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे ही रिस्क घेऊन आपल्याला ही टेस्ट करणं गरजेचं आहे. तर मॅम, ती रिस्क टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे? ही रिस्क टाळण्यासाठी आपण अँटीबायोटिक देतो की जेणेकरून इन्फेक्शन होऊ नये. जी प्रोसिजर आपण करतो ती छान क्लीन केलेल्या रूममध्ये करतो. अगोदर निर्जंतुकीकरण करतो रूमचं. परत प्रोसिजर करताना काळजी घेतो की पटकन आपण जाऊन पटकन बाहेर येणार, जेणेकरून अबॉर्शनची रिस्क कमी होईल. आणि तुम्ही एक 24 तास थोडासा आराम करायचा आहे की जेणेकरून लिकिंग किंवा अंगावरचं काही जाणार नाही. ओके. आणि बाळाच्या आजूबाजूचं पाणी काढल्यानंतर ते पाणी कमी झाल्यामुळे बाळाला काही त्रास होईल का? नाही. हे पाणी कारण आता 16 आठवड्याच्या नंतर बाळाच्या किडनी चांगल्या मॅच्युअर होतात आणि चांगलं सू करतं. त्यामुळे जरी आपण हे 20 ml पाणी काढलं, तरी बाळाला काही पाणी कमी होत नाही किंवा त्रास होत नाही. ही टेस्ट केल्यानंतर आमचं बाळ 100% ठीक निघेल का? 100% बाळाला डाऊन सिंड्रोम नसणार आहे. पण 100% बाळ चांगलं निघेल किंवा बाळ नॉर्मलच निघेल ही गॅरंटी नाहीये. कारण ही आपण गुणसूत्रांची बेसिक तपासणी करत आहोत आणि त्याच्यामध्ये चेक करत आहोत की डाऊन सिंड्रोम नाहीये. पण बाळाला जर फिजिकल व्यंग असेल तर तो याच्यात पकडला जाणार नाही. त्यामुळे फिजिकल व्यंगासाठी आपल्याला 20 ते 20 आठवड्याला परत मोठी सोनोग्राफी जी अनॉमली स्कॅन म्हणतो ती करणं गरजेचं आहे. पुढचा जो फॉलोअप आहे ते कंटिन्यू करायचा आहे. त्या सोनोग्राफीमध्ये जर काही शारीरिक डिफेक्ट दिसला तर तो वेगळा आहे. ही जी तपासणी आहे ही फक्त डाऊन सिंड्रोमसाठी आणि जी बाकीची गुणसूत्र आहे मोठा तपासण्यासाठी आहे. आणि जर आम्ही ही प्रेग्नन्सी कंटिन्यू केली नाही आणि पुढे दुसरी प्रेग्नन्सी ठेवली तर दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्येही सेम प्रॉब्लेम होऊ शकतो का? चांगला प्रश्न आहे. बघ, आता ही एक तर पहिले हे अबॉर्शनचं कारण नाहीये. कारण हा रिपोर्ट 100% कन्फर्म नाहीये. हे फक्त काय सांगत आहे की ह्या बाळाला डाऊन सिंड्रोम असू शकतो, आहे असं नाही. जर अबॉर्शन कधी करायचं, जर कन्फर्म रिपोर्टमध्ये आलं की डाऊन सिंड्रोम आहे ह्या 2 टेस्टपैकी एका टेस्ट कुठल्याही टेस्टमध्ये, तर आणि आता दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये व्हायची शक्यता किती आहे? जर ह्या बाळाला आपण चेकच नाही केलं तर आपल्याला कळेल का की ह्या बाळाला डाऊन सिंड्रोम होता की नव्हता? नाही कळणार. मग दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये सेम असाच रिपोर्ट आला तर आपण परत तिथेच जाऊ. म्हणून जर आपला रिपोर्ट जर QFPCRच्या रिपोर्टमध्ये डाऊन सिंड्रोम आला तर आपण कॅरिओटाइपमध्ये आपल्याला डाऊन सिंड्रोमचा प्रकार कळतो की ते प्युअर ट्रायझोमी आहे की ट्रान्सलोकेशन आहे. म्हणजे प्युअर ट्रायझोमी असेल तर पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये डाऊन सिंड्रोम व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत, साधारणतः 1 ते 2%. पण जर हे डाऊन सिंड्रोम ट्रान्सलोकेशन म्हणजे काही गुणसूत्रांचा भाग एका क्रोमोझोमवरून दुसऱ्या क्रोमोझोममध्ये जाताना चूक झालेली असेल, तेव्हा मात्र तुमच्या दोघांची तपासणी करणं गरजेचं आहे. त्या रिपोर्टमध्ये आपल्याला कळेल की कोण कॅरियर आहे आणि दोघांपैकी कोणी जरी कॅरियर असेल तर मग मात्र आपल्याला पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला कन्फर्म करायला लागणार की बाळाला डाऊन सिंड्रोम नाहीये. ओके. त्यामुळे ही फक्त ह्या टेस्टच्या आधारे अबॉर्शन करणे हे बरोबर नाहीये. अबॉर्शन करायचंय तर आधी ही टेस्ट करणं गरजेचं आहे, कन्फर्म करणं गरजेचं आहे आणि मग अबॉर्शन करणं गरजेचं आहे. आणि सपोज जर आपण ब्लाइंडली अबॉर्ट केलं आणि पुढच्या प्रेग्नन्सी राहायला काही त्रास झाला, ही नॅचरली राहिली आहे तुला प्रेग्नन्सी म्हणून तिचं काही वाटत नाहीये. पण सपोज पुढचे 2 वर्ष प्रेग्नन्सीच नाही राहिली तर मग काय करणार? म्हणून हे जी आता प्रेग्नन्सी नॅचरली छान राहिलेली आहे त्याला फक्त चेक करायचं आहे. ॲबनॉर्मल रिपोर्ट आल्यावर तुम्ही डिसिजन घेऊ शकता, पण नॉर्मल रिपोर्ट आल्यावर नक्की ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकता. थँक्यू मॅम.